बळीराजाला कर्जाच्या विळख्यातून मुक्त करून त्याला पुन्हा एकदा सन्मानाने शेती करण्यासाठी बळ देणाऱ्या राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेने आता गती घेतली आहे। गेल्या काही वर्षात नैसर्गिक संकटाच्या मालिकामुळे खचलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना एक संजीवनी ठरणार आहे। मात्र या योजनेचा लाभ थेट बँक खात्यात मिळण्यासाठी सरकारने आधार प्रमाणीकरण ही अट अनिवार्य केली आहे। ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच कर्जमाफीच्या लाभाचा मार्ग मोकळा होणार असल्याने जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकऱ्यांच्या नजरा आता आधार केंद्राकडे लागल्या आहेत। पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांसाठी अंतिम टप्प्यातील महत्त्वाची पायरी ठरणार आहे। शेतकऱ्यांनी जवळच्या CSC केंद्रावर किंवा बँकेत जावे, आपल्या अंगठ्याचा ठसा देऊन माहितीची खातरजमा करावी। माहिती जोडल्यास पोर्टलवर सक्सेस असा संदेश येईल। काही त्रुटी असल्यास आधार केंद्रावर जाऊन दुरुस्ती करून घ्यावी। ॲग्रिस्टॅक पोर्टलवर नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना पीक पाहणी, कर्ज आणि विमा यासारख्या सेवा भविष्यात पेपरलेस पद्धतीने मिळणे सुलभ होईल। राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे। थकीत कर्जदारांना कर्जमुक्त करणे आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन देणे असा दुहेरी उद्देश या योजनेचा आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सुरू असलेली ही ग्रामीण योजना अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारी ठरेल। केवळ अर्ज करून चालणार नाही, तर प्रत्येक पात्र शेतकऱ्याला आपले आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे। ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांनाच ही प्रक्रिया पूर्ण करता येईल। प्रमाणीकरण न झाल्यास लाभ मिळण्यास तांत्रिक अडचण येऊ शकते। थकीत कर्जदार, ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत झाले आहे त्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी थेट दिली जाणार आहे। आणि जे नियमित कर्जदार आहे, जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासनाकडून गौरविण्यात येणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यात सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या सुमारे 78,958 शेतकऱ्यांचे 813,84 लाख रुपये थकीत आहेत, तर 71,810 नियमित शेतकऱ्यांची माहिती DDR ने भरली आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे। शासकीय कर्मचारी आणि प्राप्तिकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतील। एका आधार क्रमांकावर केवळ एकदाच लाभ मिळेल। कर्ज मर्यादा 2 लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक। आधार प्रमाणीकरणाबाबत अद्याप काही आले नाही, मात्र कर्जदाराबाबत मागितलेल्या नियमित व थकबाकीदारांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।